नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली श्री संत गोस्वामी तुलसीदास महाराज शांति ब्रह्म भगवान बाबा परम पूज्य भीम सिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज सब संतन की नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं आतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनपुषान्यानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं ब्रह्माम्भोधिसमुद्भवं कलिमलं प्रध्वंसनं चाद्वयं श्रीमच्छम्भुमुखेन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकी जीवनं
श्रुतिनः पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम् पुण्यं पापहरं सदाशिवकरं विज्ञानभक्तिप्रदं मायामोहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुपूरं शुभम् श्रीमद् रामचरित्रमानसमिदं भक्त्या वगाहन्ति ये संसारपतङ्गघोरकिरणैर्यजन्ति नो मानवाः भक्तिभक्त भगवन्त गुरु चतुरनाम वपुये इनके भगवंदन किए नाशे भी आनंदकंद भगवान रामचंद्र प्रभूची कथा यच्चावत प्राणीमात्रांच्या उद्धारासाठी अत्यंत तळमळीनं श्री संत गोस्वामी तुलसीदासजी तुम्हाला सांगतायत. हे नामाचं महत्त्व आपण बघत आहोत की भगवंताच्या नामामध्ये काय शक्ती आहे, रामनामामध्ये काय शक्ती आहे. की अपतु अजामिलु गजगणिकाऊ भये मुकुत हरिनाम प्रभाऊ. अजामिलासारखा दुष्टाचा उद्धार झाला, पाप्याचा उद्धार झाला, पशु असलेल्या गजेंद्राचा उद्धार होतो, गणिका नावाची वेश्या आहे वेश्येचा सुद्धा उद्धार होतो. म्हणून तर गीतेमध्ये जे उल्लेख केलेला आहे की माम ही पार्थ व्यपाश्रित्य एपिषु पापयोनया स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास तेपि यान्ति परां गतिम्. कोणीही असो सर्वांचा उद्धार या नामस्मरणानं होतो. असं हे नामाचं महत्त्व आहे. त्यापैकी आपण बघितलं की सत्ययुगामध्ये ध्यानधारणा करत होते, ज्ञानी लोक होते. त्रेतायुगामध्ये यज्ञयागादिक साधना करायचे. द्वापारयुगामध्ये त्या ठिकाणी षोडशोपचार पूजन होतं. आणि कलियुग हे जे अत्यंत मलिन आहे त्या ठिकाणी मनुष्याकडून खूप काही पाप घडतात. पाप पयोनिधी जनमनमीना. पापरूपी समुद्रातले या कलियुगातले लोक म्हणजे त्याच्यातले जसे मासेच आहेत. जसा मासा पाण्याच्या बाहेर काढला म्हणजे तो जगत नाही, तसं पाप प्रवृत्ती त्यांना खूप आवडते. माशाला जसं पाणी आवडतं, त्याचं ते जीवन आहे, तसं या कलियुगामध्ये नाना प्रकारचं पाप करणं, नाना प्रकारच्या गोष्टी ह्या सगळ्या त्या कलियुगामध्ये आपल्याला दिसतील. अजून तर सुरुवातच आहे, समजा शेवटी फार भयानक अशी स्थिती होणार आहे. अशा प्रकारचं कलीचं वर्णन ग्रंथामध्ये येतं. पण या कलियुगामध्ये नाही कलिकर्मन भगती बिबेकू या ठिकाणी सांगितलेलं राम नाम कली अभिमतदाता. भगवंताचं नाम हे सर्वांना दान देणार आहे, उद्धार करणार आहे. आणि परलोकामध्ये त्याला दिव्य स्थान प्राप्त होतं आणि इहलोकामध्ये मात्या पित्याप्रमाणे नाम हे त्याला काय करतं, सांभाळत असतं. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. इथे सांगितलेलं आहे कली नाही कली कर्मन भगती विवेकू राम नाम अवलंबन येकू. या कलियुगामध्ये कर्म व्यवस्थित होणार नाही, भक्ती व्यवस्थित होणार नाही, सत्सद्विवेक नाही. इथे फक्त राम नाम अवलंबन येकू या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, कर्म, भक्ती आणि विवेक, याच्यामध्ये सत्सद्विवेक जो आहे तो ध्यानाकरता श्रेष्ठ आहे म्हणून तो सत्ययुगामध्ये होता. सत्ययुगातले लोक ज्ञानी होते. त्यानंतर भक्ती जी ती द्वापारयुगामध्ये होती, ती फार षोडशोपचारे भगवंताचं पूजन करायचं. आता सध्या आपल्याला ते इस्कॉन वगैरे जे आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की भगवंताची कशा प्रकारे पूजन करावं, किती सेवा करावी. त्या मंदिरामध्ये तुम्ही कधी जाऊन बघा. आम्ही त्या बालाजीला गेलो होतो, एक खाली मोठं इस्कॉन मंदिर होतं. तिथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, माता राधाजी वगैरे हे सगळं आणि गोपिका वगैरे असं ते खूप सुंदर मूर्ती होती. ते बघितलं तर असं माणसाचं मन मोहून घेईल.
तिथं चालणारं पूजन, त्यांनी केलेली सेवा आणि त्यांनी नामचिंतन केलं, ते नाचून कुदून वगैरे नामस्मरण, ते असं ढोल वगैरे वाजून इतके त्याच्यामध्ये मग्न होऊन. तर कलियुगामध्ये आता हे असं प्रकारचं ते दिसतं कुठे कुठे. वृंदावनामध्ये सुद्धा खूप भजन करतात लोक, खूप भजन करतात, देहभान विवर्जित अवस्थेमध्ये भजन करतात. पण हे सगळं जे काही आहे हे त्या द्वापार युगामध्ये होतं. आणि कर्म जे आहे ते कर्म त्रेतायुगामध्ये, म्हणजे यज्ञ यागादी कर्म वगैरे हे सगळे त्रेतायुगामध्ये करत होते. पण नाही कली कर्म न भगती विवेकू. या कलियुगामध्ये व्यवस्थित रीतीने कर्म करत नाही असं नाही, आपण यज्ञ करत नाही असं नाही, अनेक कर्म माणसं करत असतात. पण त्या कर्माचं जे विधिविधान आहे ते आपल्याकडून पाळलं जात नाही. कुठलंही कर्म करायचं असलं, कुठलंही यज्ञ करायचं असलं तर त्याच्याकरता विधिविधान सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी घडत नाही कलीमध्ये. कली न घडे साधन उचित विधिविधान, न कळे न घडे सर्वथा. इथे विधिविधान एकतर कळत नाही, कळलं तर ते घडत नाही व्यवस्थित. ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आपण उपलब्ध करू शकत नाही. तेवढी श्रद्धाही कलियुगामध्ये नाही. एखादे जर आपल्याला यज्ञ करायचं आणि ब्राह्मणानं जर यादी लिहून दिली तर तेवढं श्रद्धाही नाही, तेवढं प्रेमही नाही, काही पण लिहून देतात, एवढं कशाला लागतं. असंही काही लोक आहेत, म्हणजे तो भाव पण नाही. अशा प्रकारच्या कलीचं हे वातावरण आहे. इथे कर्म व्यवस्थित होत नाही. भक्ती करावी तर त्या भक्तीमध्ये दांभिकपणा जास्त आहे, दांभिकपणा जास्त आहे. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळिया. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना. दांभिकपणा जास्त आहे. लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे. नाहीतर बघा ना, आता कीर्तनकार असो, भागवतकार असो, शाळेतल्या डिग्र्या लावायची काय गरज आहे बरं. त्यांना जे काही ते झाले असतील शाळेमध्ये त्या डिग्र्या अगोदर असतात त्याच्यात. मोबाईलमध्ये वगैरे आपण जर पाहिलं ना, ते शाळेमध्ये काय किंवा एखाद्या उच्च पदावरचा कोणी असला तर ते पदाची डिग्री तिथे लावतात. त्याची आवश्यकता काय त्याच्यामध्ये, काही गरज नाही त्या गोष्टीची. म्हणजे हा सगळा जो काही आहे तो दांभिकपणा जास्त आहे, की लोकांनी त्यांना मानलं पाहिजे, मोठं म्हटलं पाहिजे, अशी स्थिती आहे. म्हणजे कलियुगामध्ये भक्तीसुद्धा ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. भक्ती ही 4 अंगाने आहे. ते निष्काम पाहिजे, निर्दंभ पाहिजे, निष्पाप पाहिजे, निर्व्यभिचारी पाहिजे. इतके त्याचे 4 अंग आहेत, 4 पैल आहेत. ते 4 पैलूमध्ये जर आपण बसलो नाही तर ती भक्ती दांभिक होते. मूळच पाया फार कच्चा झाला आहे. आता निष्काम भक्ती करणारे सापडणं कठीण आहे. निष्काम भक्ती करणारे फार कठीण आहे. तिथंच नाही तर पुढं काय सांगणं, पायाविनं भिंत तातडीची. पायाच कच्चा आहे तर भिंत कशी जगणार आहे. म्हणून अशी ती स्थिती आहे. म्हणून कलियुगामध्ये भक्ती घडत नाही, ज्ञान नाही आहे. ते शाब्दिक ज्ञान आहे. ज्ञान कशाला म्हणतात, जे सत्ययुगामध्ये त्या ज्ञानाचा ते उपयोग करायचे, त्या ज्ञानाच्या बळावर ते भगवत ध्यान करत होते आणि परमात्म दर्शन व्हायचं त्यांना. तसं आपल्याकडे आहे ज्ञान, ते पोपटपंची ज्ञान आहे. शिकल्या बोलाचे सांगतील वाद. 10-5 पुस्तकाचा अभ्यास करणं, पाठपाठांतर करणं आणि लोकांचं मनोरंजन करणं, जनरंजने खोल. पण त्या ज्ञानाची अनुभूती मात्र या कलियुगामध्ये फार कमी लोकाला असेल, पण फार कमी लोकाला. म्हणून हे घडणार नाही. नाही कली कर्म न भगती विवेकू, राम नाम अवलंबन एकू. फक्त रामनाम आपण घ्यावं, त्या रामनामामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. कुठलीही स्थिती असली, कुठलीही परिस्थिती असू द्या, कोणताही काळ असू द्या, कोणत्याही काळामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये हो हे रामनाम घेता येतं. स्थिती काल देशासो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा बोला.
कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, किती काल देशासो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, स्थिती काल जी स्थिती असेल, अनुकूल स्थिती असू शकते, प्रतिकूल स्थिती असू शकते. आपण ज्या स्थितीमध्ये आहोत, काही सगळ्याच वेळेला आनंदाचीच परिस्थिती अशी असतं काही नाही. कधी काळ अनुकूल असतो, कधी प्रतिकूल असतो. कशी स्थिती असू द्या, देव ठेवील तैसे राहावे, समय अशी सादर व्हावे. स्थिती काल कोणताही असू द्या, काल कोणताही असू द्या. म्हणजे असं नाही की सकाळीच नाव घ्यायला पाहिजे. सकाळ चालते, दुपार चालते, संध्याकाळ चालते, सगळ्याच काळामध्ये चालतं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. स्थिती काल देश कोणताही असू द्या, कुठेही असो. इथे नाव घ्यायचं आणि परदेशात गेलं तर घ्यायचं नाही का? कधी कधी लोक परदेशातही जातात, त्यांना जावं वाटलं तरी लेकरं घेऊन जातात. नाही जावं वाटलं तर तिकडे शिकायला असतात ते काहीतरी त्यांचे तिकीटं बुक करून टाकतात. ते जातातच कसे काय माहीत, त्यांना ते कळतंच कसं? कारण ते आता सध्या फार विज्ञानाची प्रगती. कधी कधी कळतच नाही. अशा त्या दुर्योधनाच्या ह्याच्यात नव्हतं कधी ती सभा भरली होती, मै सभासारखं असं बिचकल्यासारखं एवढी बदललेले काम आहे, विचारूच नका. एक कुठल्या तरी शहरात मी गेलो होतो याला लग्नाला होतो. ते एवढं भारी होतं ते कार्यालय. ते एक खेड्याचा पाहुणा त्या याच्यात गेला, बाथरूममध्ये गेला, त्या आत गेला, दरवाजा लागून गेला खटकन. ते ऑटोमॅटिक त्याला काही कळायलाच तयार नाही. ते आतमध्ये अर्धा घंटा ओरडत होतं मोठे. हे कसं आतच होतं त्याचं बटन, पण त्याच्या ध्यानात ते म्हणजे माझ्या ध्यानातच ध्यान. म्हणजे कशाला गेलं तिथं, इकडं बाहेर पटकन जायची सवय आपली. हो, तर असं हे सगळं वाढलेलं आहे. मग कुठेही जरी गेलो आपण, कुठेही गेलो तरी भगवान चिंतन करायचं. स्थिती काल देश असो काही काना, काही असू द्या, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. कारण राम नाम अवलंबन एकू या ठिकाणी काल नेमी कलिकपट निधान, नाम सुमती समर्थ हनुमान. हा जो कलियुग आहे हा कालनेमी राक्षसासारखा आहे. कपटी तो जसा कपटी आहे, कपटाचे जे खांडाच आहे तो, निधान म्हणजे हंडा ठेवा, तसं हे कलियुग अत्यंत त्या ठिकाणी कपटानं आहे. माणसं तुम्हाला निर्मळ मनाचे फार कमी भेटतील. वरून जे बोलतील ते आत असलच असं काही नाही. वरून जरी तुम्हाला म्हणले या 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 काय तुमच्या भेटीने आम्हाला आनंद झाला. हो, किती वर्षानंतर आपली भेट झाली असं वरून तुम्हाला वाटतील, पण ते आतून तसं असतील असं मात्र नाही. हे कलीचा प्रभाव आहे हा. कलियुगामध्ये तुम्हाला असे लोक भेटतील, कदाचित त्यांचं आडनाव पण गोड बोले असेल, असू शकतं, पण ते फक्त बोलेत. आतून गोड असतील असं काही सांगता येणार नाही. आत एक बाहेर एक असे कलीतले लोक आहेत, गमतीदार लोक आहेत. काल नेमी कली कपट निधानू, नाम सुमती समर्थ हनुमान. पण हे नाम जे आहे ते समर्थ बलवान हनुमानजी सारखं आहे. हे रामनाम जसं कालनेमी नावाच्या राक्षसाला कोणी मारलं, हनुमंतरायाने मारलं, तसं हे रामनाम हनुमंतरायासारखं बलवान आहे. ते त्या कपटी लोकाला म्हणजे कालनेमी नावाच्या या कलियुगाला मारण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. म्हणून जेवढे लोक नामस्मरण जास्त करतील त्यांचं अंतःकरणाची शुद्धी होईल. आणि जरी ते कलियुगामध्ये असले तरी त्यांना मात्र त्या कलियुगाचा त्रास होणार नाही. कलीचा प्रभाव त्यांच्यावर पडत नाही, ज्यांचं अंतःकरण रामनामानं शुद्ध झालेलं आहे. ना राम नाम नर केसरी,
कनक कशिपु कलिकाल रामा कनक कशिपु कलिकाल जापक जन प्रहलाद जिमे पाली दली सुरसाल जियावर रामचंद्र पद गए शरणम बोलो राम नाम नरकेसरी. हे रामनाम जे अगोदर त्याला रामनामाला कशाची उपमा दिली? समर्थ बलवान हनुमंतरायाची. आता या ठिकाणी दुसरी उपमा देतात रामनामाला की रामनाम हे नृसिंह अवताराप्रमाणे नरकेसरी. नरकेसरी म्हणजे नृसिंह भगवान. आता ही हिंदी भाषा आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेचे शब्द आहेत, अरबी भाषेतले शब्द आहेत याच्यामध्ये, ते जोधपुरी भाषेचे शब्द आहेत, अशा अनेक वेगवेगळ्या भाषेचे शब्द आहेत. तर हे नरकेसरी, नरकेसरी म्हणजे नृसिंह भगवान. राम नाम नरकेसरी. आणि कनक कशिपू कलिकाल म्हणजे हिरण्यकश्यपू. सोन्याला हिरण्य म्हणतात ना, सोन्याला. तर इथं काय लिहिलं? कनक कशिपू. कनक कशिपू म्हणजे हिरण्यकश्यपू. कनक म्हणजे सोनं. अशा प्रकारचे हिरण्यकश्यपू हा कोण आहे? कली, सध्याचं कलियुग. कलियुग हे हिरण्यकश्यपू आहे. आणि हिरण्यकश्यपूला कोणी मारलं? नृसिंह भगवंतानं मारलेलं आहे. तर रामनाम हे नृसिंहाचा अवतार आहे. आणि जापक जन प्रल्हाद जिमी, या रामनामाचा जे अखंड जप करतात ते भक्त प्रल्हाद आहेत. ते फक्त प्रल्हादासारखे आहेत. तुम्हाला रामकथेची गोडी लागली, तुम्ही नित्यानं येता, रामनाम घेता, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? भक्त प्रल्हादासारखे आपण आहोत. मग भक्त प्रल्हादाला जरी हिरण्यकश्यपू त्रास देत होता तरी त्याच्यापासून त्यांना काही बाधा झालेली नाही. भक्त प्रल्हादाला काही त्रास झालेला नाही. आणि भक्त प्रल्हाद काही घाबरले पण नाही. घाबरले पण नाही. कशालाच नाही घाबरले. त्याचं कारण आहे की भगवंताचं नाम त्यांच्याकडं होतं. तसं जे जे काही जप करणारे ते भक्त प्रल्हादासारखे आहेत. जरी हिरण्यकश्यपासारखा जरी हा कलियुग असला तर पालीही दली सुरसाल म्हणजे देवतांचा जो वैरी आहे. देवतांचा वैरी कोण आहे? तो हिरण्यकश्यपू. त्याचं फार मोठं स्वतःला देव समजा असं तो म्हणत होता, मलाच देव म्हणा. आणि सगळ्या देवादिकांना तो त्रास द्यायचा, ब्राह्मणाला त्रास द्यायचा, कुणाला भगवंताचं नाव घेऊ देत नव्हता. नाव घेऊन येते देवाचे हे बिरुद हिरण्यकश्यपूचे. कोणीच देवाचं नाव घ्यायचं नाही अशी त्यांनी काय दिली? घोषणाच केली होती. असे भोंगेच फिरवले होते पूर्ण याच्यामध्ये. त्याचं जिथपर्यंत सत्ता आहे, जिथपर्यंत त्याचं काही असेल आवाका, कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही. आणि त्याच्या घरातच विरोधी पक्षनेता जन्माला आला. घरातच, पोटातच आला. ते काय भगवंताची लीला आहे, आश्चर्यकारक आहे. एकदम विरोधच भक्त प्रल्हाद, जे की एक क्षणभरही नावाशिवाय राहू शकत नाही. एक क्षणभरही नाही. असं भक्त प्रल्हादाने नामचिंतन केलं. तर त्यामुळं भगवान नृसिंह प्रगट झाले. इतके त्याला वरदान दिलेले होते ब्रह्मदेवानं की तसा अवतार घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता. ते म्हणून तर भगवंताला म्हणतात चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची खाणी. कारण त्याने वरदानं जेवढे मागितले ते रात्री मरत नको, दिवसा नको, माणसापासून नको, जनावरापासून नको, शस्त्रापासून नको, अस्त्रापासून नको, सजीवापासून नको, निर्जीवापासून नको. म्हणून त्याला नखानं फाडलं. नखाला सजीव निर्जीव काहीच म्हणता येत नाही. त्याला जर सजीव म्हणावं तर ते कापले तर दुखत नाही, आणि निर्जीव म्हणावं तर त्याची वाढ चालू आहे. म्हणून ते सगळ्या वरदानाची यादी वाचूनच मारलं त्याला. घरात नको, बाहेर नको. आता एवढे मागणी मागितल्यावर तर कुठं कुठंतरी आडला असते नाही गाडी. पण ब्रह्मदेवानं काहीच विचार केला नाही. म्हणले माग, तुला काय मागायचं? फक्त पहिलं त्याने जे मागितलं होतं की मला मरण नको, तर ब्रह्मदेवाने सांगितलं तेवढं होणार नाही. तेवढं सोडून बोल. का? तर मीच मर काय, मी तुला अमर करू शकत नाही. अब्रह्म भोना लोका पुनरावर्तिनो अर्जुन न विद्यते. बरोबर आहे. अब्रह्म भोना लोका. ब्रह्मदेवाला सुद्धा मृत्यू आहे. आयुष्य पुष्कळ आहे, पण तो सुद्धा संपून जातो. अशा प्रकारचे हे सगळे देवादिकांचे आयुष्य खूप आहेत. पण ब्रह्मदेवाने सांगितलं मला मीच मर काय, तुला मी अमर करू शकत नाही.
म्हणून वाटेल त्या गोष्टी देऊन टाकल्या. पण नृसिंह भगवान अशा प्रकारचा अवतार घेतला की त्याला कोणत्याच याच्यात नाही अटकून मारूनच टाकलं जातं. अशा प्रकारे हे रूपक केलेलं आहे. मग आता सांगा तुम्ही, नृसिंह भगवान म्हणजे रामनाम आहे. तुम्ही आम्ही भक्त प्रल्हादासारखे आहोत. मग आपण जेवढं काही रामनाम घेता येईल तेवढं आपण घ्यायला पाहिजे. चालता बोलता उठता बसता अशा प्रकारे जेवढं घडेल तेवढं आपण रामनाम घ्यावं. प्रपंच सोडून द्या असं काही नाही. काम करता करता करा. हातानं हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला, अशा प्रकारे कामं करत राहायचे. काम होत राहतं. तोंडाला काय काम आहे म्हणजे तोंडाला तंबाखू खायचं काम, असं नाही. तोंडाला तसं काहीच काम नाही आहे. पण अशा प्रकारे भगवंताचं नाम या मुख्याने म्हणत राहा. आम्ही पंढरपूरच्या त्या बारीत होतो दर्शनाला ना, ते कुठल्या तरी खेड्यातला माणूस होता. तो मोठ्या मोठ्याने म्हणायचा, जिभले तुला काय धंदा, घडी घडी स्मरावे गोविंदा. आणि ते सगळ्याला गर्जना करायला लावायचं. त्याच्यात ताकद खूप होती. एकदम शक्तिमान माणूस होता तो. तो एवढ्या मोठ्याने पुंडलिक वरदा हरिविठ्ठल म्हणजे पूर्ण ते 7 मजले हादरत होते. इतका त्याचा प्रचंड आवाज होता. सगळे लोक अगदी खुश झाले. सगळ्यांनी भजन करत करत भगवंताचं दर्शन घेतलं. अशा प्रकारे हे भगवंताचं नाम आहे. हे माणसाने घ्यावं, याचा छंद लागला पाहिजे. बाकीचा जो विषय तो लौकिकाचा आहे. ह्या परमार्थाचे जे काही सगळे अंग आहेत ना, भजन आहे, कीर्तन आहे, भागवत आहे, याच्यात लौकिकाचा काय प्रवेश आहे ते. परमार्थ आहे नाही असं नाही, परमार्थच आहे तो. पण त्याच्यात लौकिकाचा विषय, त्याच्यात मान सन्मान आला, या सगळ्या गोष्टीत. मी आलो तर कोणी मला पुसलंच नाही, मला कोणी अभंगच दिला नाही, ह्या बारीला मलाच चाल द्यायला पाहिजे होती, हे कार्यकर्ते काही चांगले नाही आहेत, असे त्याच्यामध्ये 12 भानगडी आहेत. हा लौकिकाचा भाग आहे. म्हणून हे लौकिकाचा भाग बाजूला ठेवायचा आणि भगवंताचं नामचिंतन करत राहायचं. होता होईल तेवढा. या ठिकाणी वर्णन करता येतो. भाय कुभाय अनखाल सहू, नाम जपत मंगल दिशी दसहू. आता गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, तुम्ही भावानं नाम घ्या किंवा भाव नसताना घ्या, असं काही नाही. नाम एक शक्ती आहे. तुम्ही जाणून विष्णूच्या त्या निखाऱ्यावर पाय द्या. कोळसा, लाल कोळसा असतो निखारा, ते असं पडलेलं आहे रस्त्यात. तुमचं जाणून पाय पडो का न जाणून पडो, ते तुम्हाला चटका दिल्याशिवाय राहणार नाही. तसं तुमच्या अंतःकरणात भाव असो नसो, तुम्ही नाम घ्या. ते जे आपण महाशिवरात्रीची कथा ऐकत असतो, तर त्याच्यामध्ये जो चंड भिल्ल आहे, तो दिवसभर त्या लोकांची चेष्टा करत होता. त्याचा काही भाव थोडाच होता. त्यालाही कळायला तयार नाही की आज नेमकं काय. हे सगळेचे सगळे देवालयात कशाला चाललेत लोक. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी अगोदर होत होती. आता रोज आहे. आता महादेवाला कोणाकडे पाहायला वेळ नाही. म्हणजे बाहेरच्या लोकांकडं, आलेल्याकडे पाहतो, पण बाहेर कोणाकडे बघायला वेळ नाही. इतके महादेव सध्या बिझी आहेत. तर हे त्यावेळेला तो चंड भिल्ल जो येतो, ते सगळे लोक रस्त्याने चालताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचे. आणि त्याला वाटायचं हे काय म्हणून राहिलं, की त्याने सुरू केलं वाकुल्या दाखवलं. काही लोक वाकुल्या दाखवतात, भाव नसतो ना. हो, आता आम्ही विष्णुनगरमध्ये राहत होतो. तिथे एक माणूस होता, थोडा दादागिरी करणारा होता. त्याचं नाव सांगत नाही, पण कधी आम्ही कीर्तन वगैरे आलो किंवा जय हरी असं म्हण, कुठं होतं असं ते म्हणायचं. अशा प्रकारची त्याची काही भाव नव्हता, काही नव्हता. पण आम्हाला आनंद व्हायचा, व त्यानिमित्ताने तो जय हरी म्हणतोय ना, असं काय तो त्याचा भाव. मग भाव असो नसो भाव आलो तुझे या ठाया. भावानं म्हणा, भाव नसताना म्हणा. इथं भाय कुभाय म्हटलेलं आहे. अनख या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अनख म्हणजे रागात असलं तरी, म्हणजे म्हणताना भांडता, रागात असला तरी रागासुद्धा म्हणायचं आहे की नाही. रागात कधी मनुष्याचे शब्दाचे प्रेस पडतात. त्या मानोतला गजानन मंदिर आहे बघा, मानोतला. तिथे एक माणूस बाहेर निघाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. बायकून सांगितलं की आता माठ घेऊन या म्हणे. येता काय ना, माठ आण.
तो मला आता मे महिना चालू झाला, महिनाभर जाऊ धकून जाईल तेवढ्यात, घे ना धकून. ती म्हणली आणा ना. हो. तो मला अरे धकून जाईल, म्हणले आण ना. जोराने बोलली. कोणतरी ऐकलं तेव्हापासून त्या माणसाला अजून आण ना म्हणते. त्याचं नावच पडून गेलं. पण ती मानवतमधली घटना आहे बरं. हो. तर क्रोधानं म्हणा, कसंही म्हणा, हो, रागारागात म्हणा, कसंही म्हणा, अनख आलस होऊ. आळस घेताना सुद्धा तुम्ही काय करायचं? रामनाम म्हणायचं. माणसाला आळस येत असतो ना, कमी झोप झाली तर. कोणी जर लवकर उठवलं, लहान लेकराचं सकाळी उठवणं फार एक प्रकारचं युद्धासारखाच विषय तो. कितीही म्हणा त्यांना. आता हे आमचे 2 नातू, यांना उठवायचं म्हणलं तर हातात पाणी घेऊन जावं. कारण ते तसे उठतच नाही, तसे उठत नाही. मग हातात असं पाणी, मी तर कधी कधी खाली ग्लास घेऊन जातो, नुसतं असं करीत असतो, तेवढ्याने ते उठतात. नाही तर उठत नाही. लहानपणामध्ये झोप जास्त असते, आळस निर्माण होतो, आळ्या पिळ्या देतात. आणि काही लोक मुळातच आळशी राहतात, मुळातच आळशी राहतात. ते असे राहतात की कितीही झोप झाली तरी सकाळी उठले असं करतात. अरे राम राम. आळसात का म्हणा, पण तुम्ही राम राम तर म्हणा ना. आळस घेताना जो माणूस अरे राम 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 असं करा, आळसात का महिना. पण त्याच्यात लोक राम राम म्हणते, अगं बाया 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 असं काय. कसे कोणती बाया ही आता? असं नाही करायचं. कधी असे हाडं मोडते, कधी असे हाडं मोडते. आणि इतकी झोप झाली तरी कोणाला म्हणते जर पाठीवर उभा राहतो का रे. आणि एक गब्बू पोरगं उभं राहिलं जवा पाठीचं हाड मोडलं म्हणतात. मग म्हणे मी त्याला कमूनच उभं केला. मला काय दुर्बुद्धी सुचली. मला वाटलं एवढं त्याचं वजन नसेल, आता दिसत नव्हतं का ते असं टरबुजावानी पोरगं ते दिलं उभं. असं ते आहे. तर आळस असो, आळसात असो, कुठेही म्हणा तुम्ही, जेव्हा जमल तेव्हा राम राम म्हणत राहा. म्हणून तर बघा भांड्या कुंड्याचे अगोदर नाव गंगावळ, गंगाळ वगैरे असे नाव राहायचे ना. तर त्याचं कारण ते त्या आळसामध्ये कशामध्येही नाम घ्या. अनख अलसौ नाम जपत मंगल दिशी दस हो. अशा प्रकारे कोणत्याही परिस्थितीमध्ये नामस्मरण घेतलं तर 10 दिशा तुमच्या मंगलकारक होऊन जाते. असं ते नाम आहे. म्हणजे हरीची या दासान हरी 10 दिशा, 10 दिशा मंगलकारक होऊन जातील तुमच्या. सुमिरी सो नाम राम गुण गाथा करऊ नाई रघुनाथई माता. आता इथे रामनामाचं जे काही महत्त्व आहे ते सगळं इथे तो विषय संपलेला आहे. आता गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात की सुमिरी सो नाम, हे जे शक्तिमान असलेलं नाम, अत्यंत प्रभावशाली असलेलं नाम, त्या नामाचं स्मरण करून रामगुणगाथा, त्या रामनामामध्ये जे काही गुण आहेत त्या सगळ्या रामनामाच्या गुणाची गाथा स्मरण करून करऊ नाई रघुनाथई माथा. याप्रमाणे मी त्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभूला दंडवत करत आहे. सुमिरिसो नाम रामगुणगाथा करऊ नाई रघुनाथई माता. त्या रामनामाची जी गाथा, रामकथा जी आहे ती भगवंताच्या चरणारविधी नतमस्तक होऊन मी तुम्हाला आता ते सांगणार आहे. भगवान रघुनाथाची कथा, प्रभू रामचंद्राची कथा सांगणार आहे. मोरी सुधारी सो सब भांति, जासु कृपा नहीं कृपा घाती. या ठिकाणी प्रभू रामचंद्र असे आहेत की त्यांच्याशिवाय आपली ही बिगरी कोण सुधारणार आहे. आपलं जे कलियुगामध्ये असलेलं काही दोष आपले आहेत, बिगरी कोण सुधारे नाथ मेरे. बिगरी किने बनाए नाथ मोरे, बिगरी किने बनाए.
या ठिकाणी म्हणतात परमात्म्याशिवाय आपली ही जी बिघडलेली गोष्ट आहे कोण चांगली करणार. राम बिगरा लक्ष्मण बिगरा बिगरी सीता माई अंजनिका सुत युंकर बिगरा छन में लंक जराए नाथ मोरे बिगरी बिगरी इथे जे बिगरा शब्द झालेला आहे कधी कधी त्याचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होतो की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. त्याप्रमाणे राम बिगरा म्हणजे प्रभू रामचंद्र हे कृपाघन आहेत असे त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. लक्ष्मण बिगरा बिगरी सीता माई अंजनिका सुत युंकर म्हणजे हनुमंतराय बिगरा छनमो लंक जराई. भगवंताची कृपा झाली तर माणसाची जी काही बिघडलेली घडी आहे ती चांगली होऊन जाते. या ठिकाणी मोरी सुधारी सोसब भाती. भगवंतानं माझ्यावर कृपा केलेली आहे. ज्यास कृपा नाही कृपा अघाती. भगवंताची कृपा अशी आहे की अघाती म्हणजे भगवान एकदा कृपा करायला लागले तर त्या भगवंताला असं वाटतं की आपण कृपा अजून केलेलीच नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की हा कृपेचा पाऊस बंद करूच नाही. जसं एखाद्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपल्याला जीवनात ही घडी अशीच राहू दे म्हणता ना. असं एखादी गोष्ट जीवनात घडली तर आपण म्हणत असतो. तसं भगवंताची जी कृपा आहे ते अव्याहात भगवान कृपा करतात. ते कधी असं हात आखडून घेत नाही. जसं आपण म्हणतो बस झाला तर त्याला याच्यापेक्षा त्याची लायकी नाही म्हणतो आपण असं म्हणतो ना. यापेक्षा त्याला काय द्यायचं अजून जास्त त्याची काही तेवढी लायकी नाही. तसं भगवंताच्या बाबतीत नाही. इथे सांगितलं का जास कृपा नाही कृपा अघाती. म्हणजे भगवान कृपा करताना कधी कृपेने त्यांचं पोट भरत नाही. ते सततच कृपा करत राहतात. जाणो स्वतंत्र देतान मनशी पात्रा पात्र. ते कैवल्य आहे ऐसे पवित्र जे वैरी आहे तिथे. अशा प्रकारची भगवंताची कृपा आहे. राम सुस्वामी कुसेवक मोसो निज दिशी देखी दया निधी पोसो. तुलसीदासजी सांगतात भगवान असे कृपाघन आहेत ते सुस्वामी आहेत चांगले स्वामी आहेत. माझ्यासारखा कुसेवक आहे. तुलसीदासजी म्हणतात माझा काही तेवढा अधिकार नाही लायकी नाही पण निजी दिशी देखी दया निधी पोसो. पण भगवान माझ्या ह्या वेड्या वाकड्या सेवेकडे बघून भगवंतानी माझ्यावर कृपा केली. तो दयानिधी आहे. भगवान फक्त माझ्या अंतकरणातला शुद्ध भाव बघतात. लोकहु वेद सुसाई बरीती विनय सुनत पहिचानत प्रीती. लोकहु वेद सुसाई बरीती. लोकामध्ये वेदामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे की खरे स्वामी कोण आहेत. सुसाहेब म्हणजे खरे स्वामी कोणाला म्हणतात. विनय सुनत पहिचानत प्रीती. एखाद्याच्या अंतकरणातली विनंती एखाद्या अंतकरणातला भाव बघून त्याच्या अंतकरणातला प्रेम जे जाणतात त्यालाच खऱ्या अर्थानं स्वामी म्हणतात. त्यालाच खऱ्या अर्थानं मालक म्हणतात. एखादा नोकर आहे तो जर इमानदारीनं काम करत असला तर त्याच्या त्या इमानदारीचं याची जाण कोणी ठेवायला पाहिजे. मालकानं ठेवायला पाहिजे. काही आम्ही मालक असे बघितलेले आहेत की त्यांच्या नोकराकडे त्यांनी सगळे कामं देऊन टाकले. इवन मोठ्या गल्ल्याच्या याच्या चाव्या त्यांच्याकडे ते देऊन टाकतात. बँकेचे व्यवहार सगळे देऊन टाकतात. कारण त्यांना माहिती आहे की हा इमानदार आहे. हा कधी कोणत्याही गोष्टीची अफरातफर करणार नाही. असं काही आहे. इकडे खोकडपुऱ्याला आम्ही राहत होतो त्यावेळेला तिथे काही एक अग्रवाल सेठ होते. त्यांच्याकडे एक कामाला मनुष्य होता. इतका इमानदार होता की त्याच्या पूर्ण कुटुंबाची व्यवस्था त्यांनी करून दिली. त्याला स्वतंत्र बंगला बांधून दिला. त्याला सगळ्या गोष्टी दिल्या. आणि आता तो थकला तर त्याला पेन्शन पण देऊन टाकलं की त्याला काहीच करावं लागणार नाही. हे कशाचा परिणाम आहे. हां हे असं आपल्या इमानदारीचा. हां बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत.
बरोबर आहे, भगवान त्या ठिकाणी असेच स्वामी आहेत. तुलसीदासजी म्हणतात भगवान निज दिशी देखी दयानिधी पोसू. तो दयानिधी आहे, त्याची अखंड माझ्यावर दया आहे. आणि हे सगळं अशी नीतीच आहे की त्यांची अंतःकरणातला भाव बघून ते स्वामी त्याच्यावर कृपा करत असतात. गणी गरीब ग्राम नरनागर पंडित मूढ मलिन उजागर सुकबी कुकबी निज मती अनुहारी नृपई सराहत सब नरनारी. आता राजा आहे, राजा ही भगवंताची विभूती आहे की नराणांच नराधिपम असं गीतेमध्ये उल्लेख आहे की राजा ही भगवंताची विभूती आहे. आणि तो राजा कसा असतो, गणी म्हणजे श्रीमंत, हा अरबी भाषेतला शब्द आहे. गणी या शब्दाचा अर्थ श्रीमंत. तर तुम्ही बघून घ्या, कोणी अरबी भाषा बोलणारे असले किंवा मोबाईलवर सगळं सापडतात, त्या गणी शब्दाचा अर्थ श्रीमंत. श्रीमंत असो गरीब असो, गणी गरीब, ग्राम म्हणजे ग्राम्य मनुष्य, खेड्यातला मनुष्य, थोडा कमी शिकलेला मनुष्य आहे की नाही, ग्रामीण भागातला अशा प्रकारचा मनुष्य. नर म्हणजे याच्यामध्ये राहणारा, म्हणजे जो त्या ठिकाणी काहीतरी त्या सुशिक्षित आहे बा, चांगला माणूस आहे. नागर म्हणजे शहरी भागामध्ये राहणारा कोणी असो, गणी गरीब ग्राम नर नागर पंडित मूढ मलिन उजागर. कोणी पंडित आहे, विद्वान आहे, कोणी मूर्ख आहे, कोणी पापी आहे, समजा बदनाम आहे. मलिन म्हणजे बदनाम आहे, आणि उजागर म्हणजे कोणी यशस्वी मनुष्य आहे. कोणी सुकवी कुकवी, कोणी सुकवी आहे आणि कोणी कुकवी आहे, म्हणजे चांगलं कवित्व करणारे, कोणाला करता येत नाही. निजमती अनुहारी, हे प्रत्येक माणसं आपापल्या बुद्धीनुसार राजाचं स्तवन करत असतात. जो राजा असेल की नृपई सराहत सब नरनारी, हे नरनारी आपल्या राजाचं कोड कौतुक वगैरे त्या ठिकाणी सांगत असतात, वर्णन करत असतात आपापल्या बुद्धीप्रमाणे. आणि साधू सुजान सुशील नृपाला ईस अंश भव परमकृपाला. आणि राजा जो आहे तो चांगला असला तर, जे अगोदरचे राजे वगैरे होते, आताही राजे आपल्या सध्या आपलं कोणाला राजा म्हणायचं, पंतप्रधानाला, हो, त्या साधू स्वभावाचे चांगलेच येते आहे की नाही. म्हणून इथं साधू शब्द, राजा भक्तिमान असायला पाहिजे, त्याला भागवत धर्मावर प्रेम असलं पाहिजे, असे ते आहेत. मग त्यांचं वर्णन करतात लोक, ज्यांना जेवढं बुद्धी आहे. कोणी हुशार लोक आहेत ते योग्य अशा प्रकारचं वर्णन होतं. सामान्य बुद्धी आहे, कोणी कसं कोणी कसं, कोणी त्यांचा हास्यविनोदही करू शकतो, कारण प्रेमाचा तो विषय आहे. एक बार कथा चल रही तो बिजली चली गई, बिजली चले गई तो थोड़ा 5 मिनट के बाद बिजली आ गई. तो कथाकार बोले देखो बिजली चले गई तो सरकार पे नाराज़ नहीं होना, उनको नहीं कोसना चाहिए, तो क्योंकि हमारे सरकार तो अच्छे दिन की बात करते हैं, अच्छे दिन अच्छे रात की तो वो बात करते ही नहीं. अशा प्रकारे काही लोक असं तसं विनोद करत असतात. कोणी बुद्धिमान असतात, कोणी कसं त्यांचं वर्णन करत असतात. पण नृपई सराहत सब नर नारी साधू सुजान सुशील नृपाला. साधू बुद्धी वृत्तीचे राजे, बुद्धिमान, सुशील, हे एक ईश्वराचे अंश असतात. राजा हा भगवंताची विभूती असतो. इथं सांगितलेलं आहे ईस अंश भव परमकृपाला सुनी सन्मान सबई सुबानी भनिती भगती नती गती पहिचानी. आणि ते राजे मग असं जे स्तवन करणारे त्यांचं यथायोग्य सन्मान करत असतात. सुनी सन्मानही सबई सुबानी म्हणजे आपल्या वाणीच्याद्वारे त्यांचा सन्मान करत असतात, त्यांचा सत्कार करत असतात, पण आतली गती बघून, म्हणजे त्याचा भाव बघून. हे भनिती भगती म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेली वाणी, भक्ती, विनय, ह्या सगळ्या गोष्टीला बघून त्याप्रमाणे त्यांचा ते सन्मान करत असतात. यह प्राकृत महिपाल सुभाऊ जान शिरोमणी कोसल राहू. हे तर प्राकृत राजाचा जर आपल्याला असं दिसून येतं तर भगवान कोशलाधीश प्रभू रामचंद्र आहेत, त्यांच्या ठिकाणी किती कृपा असेल. प्राकृत राजासुद्धा आपापल्या बुद्धी आपल्या लायकीप्रमाणे ते सन्मान करत असतात.
तर हे तर भगवान कसे जान शिरोमणी कोसल राहू भगवान कौशलाधीश परमात्मा रीजत राम सने निसोते को जग मंद मलिनमती मोते. भगवान अंतकरणातलं प्रेम बघून रीझत म्हणजे संतुष्ट होतात. रीझत या शब्दाचा अर्थ ते परमात्मा अंतकरणातलं प्रेम बघून संतुष्ट होतात. को जग मंद मलिनमती मोते. तुलसीदासजी सांगतात की या जगामध्ये माझ्यासारखा मंद बुद्धीचा कोण असणार आहे. मी अत्यंत मंद बुद्धीचा आहे. मलिनमती म्हणजे पापबुद्धी असं गोस्वामी तुलसीदासजी स्वतः करता म्हणतात. को जग मंद मलिनमती मोते. सठसेवक की प्रीति रुचि रखियै राम कृपालु. उपल किए जल जान जही सचिव सुमति कपि भालु. सियावर रामचंद्र पद सठ सेवक की प्रीति रुचि रखी ही राम कृपालू. भगवान कृपालू आहेत, कृपाघन आहेत. तुलसीदासजी सांगतात माझ्यासारख्या दुष्ट सेवकाचं सुद्धा माझ्यासारख्या दुष्ट सेवकावर सुद्धा भगवान प्रेम करतात. उपल किये जलजान जेही. या ठिकाणी जलजान म्हणजे उपल म्हणजे दगड. भगवंताकडे एवढं सामर्थ्य आहे की दगडाची सुद्धा त्यांनी नाव बनवली. ते दगडसुद्धा तरले. दगडसुद्धा तरले. सेतू बांधला तो काय उपल म्हणजे दगड. दगड पाण्यावर तरत असतात का? दगड पाण्यावर तरत नाही. पण भगवान बघा भगवंताच्या शक्तीनं ह्या सगळ्या वानरानं त्या दगडं आणायचे टाकायचे. त्याच्यामध्ये 2 वानर होते. ते कोण? नलनील. नलनील नावाचे वानर होते. त्यांनी त्याच्यावर राम लिहायचं की टाकायचं, राम लिहायचं की टाकायचं, तर ते पाण्यावर तरत होते. ही भगवंताची शक्ती आहे. तुलसीदासजी सांगतात असा भगवान दयाघन असल्यामुळे जे दगडाची नाव बनवतात म्हणजे दगडसुद्धा तरले. सचिव सुमती कपी भालू. सचिव म्हणजे मंत्री. भगवंतानं अशा कपिला म्हणजे वानराला अस्वलाला सुद्धा मंत्रीसारखं बनवून टाकलं, हुशार बनवून टाकलं. नाही तर बघायला गेलं तर वानरामध्ये किती बुद्धी असणार आहे. वानरामध्ये किती. आता सुग्रीव आहे ते कपी यातीतलेच होते. ते मॉडेल म्हणजे जसं वानर आपण बघतो तसं मॉडेल नव्हतं. ते माणसासारखंच पण ती कपी याती. सुग्रीव जो आहे ना तो कपी याती. ती एक याती वेगळी याती आहे. ते दिसायला माणसासारखेच आहेत. नाही तर आपल्याकडं वानर म्हणलं की लगेच ते असे जम्पिंग करणारे, उड्या मारणारे आपण पाहत असतो ना. वानर हे कधी कधी येतात इकडं पण बघतात. आपण मोठं कौतुकानं बघत असतो. तर ते तसं नाही. त्यांनासुद्धा सचिव म्हणजे मंत्री बनवलं. ते बुद्धिमान केलं त्यांना. सचिव सुमती कपी भालू. वानराला भालू म्हणजे यांना अस्वलांना वगैरे सर्वांना श्रेष्ठ बनवलं. हो कहावत सब कहत राम सहत उपहास. साहिब सीता नाथ सो सेवक तुलसीदास. आज गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की लोक मला राम भक्त म्हणतात आणि मी पण स्वतःला राम भक्त म्हणून घेतो. हो कहावत सब कहत. हे सगळं जोधपुरी भाषासारखी भाषा आहे ती. हो कहावत सब कहत अशा प्रकारे. राम सहत उपहास. मी स्वतःला राम भक्त म्हणून घेतो. लोक मला राम भक्त म्हणतात आणि हे भगवान ते सगळ्या गोष्टी ऐकून घेतात प्रेमानं. तसं तर मी तसा राम भक्त नाही आहे. तेवढं मी श्रेष्ठ नाही आहे. साहिब सीतानाथ सो सेवक तुलसीदास. मी तुलसीदास अशा प्रकारचा स्वतःला म्हणून घेतो. पण भगवंताचा स्वभाव असा आहे. परमात्मा हे आम्ही तोंडानं काय बोलतो हे जरी आमच्याकडून चुकत असलं तरी आमच्या अंतःकरणात हा भाव कायमचा आहे की आमची काही ती लायकी नाही. म्हणून भगवान संतुष्ट आहे. जरी आम्ही म्हणत असलो की मी देवाचा दास आहे पण तसं आता सध्याचं वातावरण तसं नाही ना. आपण नसलो तरी म्हणतो. नसलो तरी म्हणतो. तुलसीदासजी अधिकारी असताना सुद्धा म्हणतात हा नोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा. अशा प्रकारचं ते म्हणतात. पण तरी परमात्मा हे सगळं सहन करून घेतात.
हे खोटंच नाही सगळं. का सहन करून घेतात? भगवान आत बघतात की हा आतमध्ये मात्र तसा मानत नाही आहे स्वतःला. वरून म्हणतोय म्हणे फक्त, लोक याला वरून म्हणतात, पण हा काही त्याचा अहंकार घेत नाही की लोकांनी याला काय काय म्हटलेलं आहे, त्याचा याला अहंकार नाही आहे. अशा प्रकारची ती स्थिती आहे. अतिबडी मोरी ढिठाई खोरी सुनिया घनर कऊ नाक सकोरी. परमा गोस्वामीजी म्हणतात की माझी एवढा मोठा ढीठपणा चालला आहे, एवढी मोठी ढिठाई चाललेली आहे की माझी तर अवस्था अशी आहे की माझं जर पाप बघितलं तर नरकानंसुद्धा मला घेऊ नये, नरकातसुद्धा प्रवेश मिळू नये. सुनियाग नरकवू नाक सकोरी. नाक वाकडं करणं असं म्हणतात ना, एखाद्याला जर आपल्याला आवडलं नाही किंवा आपलं एखादं फंक्शन असलं, एखादं आपलं नावडती व्यक्ती आली, कोणी महिलाचं फंक्शन आहे, एखादी जी डोक्यात बसलेली बाई आहे ती दिसली तर मग महिला असं असं काहीतरी करतात बघा, आणि ते त्यांना जमतं ते करायला, आहे की नाही. तर त्याला नाक सकोरी म्हणतात. नाही तर जो शब्द आले ना की त्यांना ते कशाला आली असेल बा, हिला कोणी आणलं इथं, हिला कोणी बोललेलं, ही नाही आलेली बरी. त्याप्रमाणे इथे तुलसीदासजी सांगतात की मी एवढं मोठा स्वतःला म्हणून घेतो, एक कथा लिहिण्याचं हिंमत करतोय, पण सुनी आग नरकवू नाक सकोरी. नरकानं असं वाकडं नाक केलं की इकडं याला कशाला, म्हणजे नरकातसुद्धा मला प्रवेश नाही, एवढा मी कमी लायकीचा आहे, असं तुलसीदासजी म्हणतात. आता तुलसीदासजी असं म्हणतात तर आपलं गणित आपण लावून घ्यावं प्रत्येकानं की आपण कोणत्या याच्यात बसतो म्हणून. इथे एकदा याच्यामध्ये संत नाथ महाराजांचं मंदिर आहे ना औरंगाबादात, आम्ही लहान होतो त्यावेळेला तिथे प्रातस्मरणीय धुंडा महाराज आले होते, त्यांचं कीर्तन. तर त्या कीर्तनाला मी गेलो होतो. ते कीर्तन थोडे चक्री कीर्तन होते. महाराजांनी अर्धा पाऊण तास केल्यानंतर दुसरे कीर्तनकार होते, त्यांचे नंबर होते. तर महाराजांचं कीर्तन त्यांना वेळ तसा 15 मिनिटाचा दिला होता, पण धुंडा महाराजांचं बोलणं एकदम अमृताचा वर्षावसारखं होतं. ती घंटी वाजवायची होती 15 मिनिटांनंतर, त्यांनी वाजवलीच नाही. त्याला वाटलं यांनी बोलतच राहावं, म्हणजे पाऊण तास 1 तास त्यांचं कीर्तन झालं, त्यांनी ती घंटी वाजवलीच नाही. पण ते बोलता बोलता ते स्वतः म्हणले महाराज की मी तसा दगड आहे, पण लोकांनी धोंड्याचा देव करून टाकला. धोंडा म्हणजे ते धोंडा म्हणले, मी तसा धोंडा आहे पण लोकांनी धोंड्याचा देव केला, असं ते बोलले स्वतः. त्याच्यानंतर जे कीर्तनकार उभे राहिले ते म्हणले आता हे धुंडा महाराज जर स्वतःला धोंडा म्हणायला लागले तर मी काय म्हणू, मला हे मला काही कळायलाच तयार नाही. तर अशा प्रकारची ही स्थिती आहे. तुलसीदासजी म्हणतात काय सांगावं, समुजी सहममोही अपडर आपणे सो सुधी राम की नाही सपने. मला स्वतःलाच भीती वाटते स्वतःला भक्त म्हणून घ्यायची. अपडर म्हणजे मी स्वतः भीतोय की मी कशालाच एवढं म्हणत असेल वा. हो, स्वतःलाच भीती वाटू लागली की आपण लावतोय मागे ह भ प, पण आपण हरिभक्त परायण आहोत का हरभरे भरण्यात पक्के आहोत, काय नेमकं आहे काय. हो, त्याचे वेगवेगळे अर्थ होतात ना. ह भ प शॉर्टकट, ह हमेशा भलतीकडे पाहणारे असंही होतं. हरभरे भरण्यात पटायचे वेगवेगळे त्याचे अर्थ होतात, पण आपण नेमकं कशात बसतो कोणाला माहीत. अशा प्रकारे स्वतःला तर मोठे म्हणून घेतो, त्याचं मला भीती वाटते. सो सुधी समराम केली नाही सपने. पण भगवंताने स्वप्नातसुद्धा त्या गोष्टीचा विचार केला नाही की माझ्या लायकीकडे भगवंतानं पाहिलंच नाही. सुनी अवलोकी सुचित चखचाही भगती मोरी मती स्वामी सराही. भगवंताने त्या ठिकाणी सगळ्या अंगानं मला पाहिलं, हो, तरी भगवान माझ्या भक्तीचं, माझ्या शुद्ध भावाचंच वर्णन करतात. भगती मोरी मती स्वामी सराही. माझ्या भक्तीची सराहना म्हणजे वर्णन करतात. माझ्या भक्तीवर परमात्मा संतुष्ट आहेत, तशी माझी लायकी नाही. कहत नसाई होय हियनी की रीझत राम जानी जनजी की. भगवान हे रीझत म्हणजे जनकी म्हणजे अंतःकरणातला भाव बघत असतात. कहत नसाई म्हणजे मी बोलताना जरी स्वतःला भक्त म्हणून घेत असलो तरी भगवंताला माहिती आहे की तोंडातून हे बोलतात पण आतून मात्र ते स्वतःला असं काही मानत नाहीत. तर तो अंतःकरणातला भाव भगवान जाणतात. अंतरीची घेतो गोडी किंवा न सांगता तुम्हा कळ येते अंतरातलं भगवंताला कळतं. अशा प्रकारे तुलसीदासजी म्हणतात. रहतीन प्रभुचित चूक किये की करत सुरती सयबार हे की. एकदा का भक्तिभाव भगवंतानं बघितला
की मग काही भगवान बघत नाही, भगवान त्याचे चूक वगैरे बघत नाही. करत सुरती सयबार ही एक शुद्ध अंतःकरणाचं भगवान काय करत असतात, त्याच्याकडं दृष्टी ठेवतात. ज्या वेळेला भगवान एखाद्या भक्तावर कृपा करतात त्यावेळेला भगवान त्याच्याकडून काही झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर ते लक्ष देत नाही. असं आहे. त्याच्यासाठी इथे काही आलेला भाग आहे तो आपण उद्या बघू, पण त्याला थोडंसं आपण हे देऊ, सांगून जाऊ की जेही अगबदे व्याध जे मिबाली फिरी सुकंठ सोयी की निकुचाली सोयी करतू ती बिभीषण केरी सपने उसोन राम ही अहेरी. जेही अगबदेव व्याध जिमिबाली, ज्या पापामुळं भगवंतानं व्याधासारखं झाडाच्या आड उभा राहून वालीला मारलं, तोच प्रोग्राम पुढे सुग्रीवानं केला. सुकंठ म्हणजे सुग्रीव. तशीच चूक सुग्रीवानी केलेली आहे, तशीच चूक बिभीषणानं केलेली आहे. पण भगवंतानी त्याकडं लक्ष दिलं नाही. कारण भगवंताचा स्वभाव असा आहे की त्यांच्या भक्तीला पाहून भगवान जो त्यांच्यावर भाळलेला आहे, प्रेम करतायत. मी देणं कृपा आघाती, म्हणजे भगवान त्याचा अर्थ असा लावतायत की त्याच्याकडून चूक झाली तर ती चूक त्याची नाही आहे, माझ्याकडून कृपा करायला कमी पडले. हा भगवंताचा स्वभाव आहे. त्याचं वर्णन आपण उद्या करणार आहोत. श्री गुरुचरण